हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला सुक्या जवळची भाजी आगरी पद्धतीने कशी बनवतात ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर सगळ्यात आधी मी एका पॅनमध्ये जो आपला सुका जवळ आहे तो मी भाजून घेते. त्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत, लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजल्यामुळे ते आपल्या पोटात दुखत नाही. त्यामुळे त्याला व्यवस्थित भाजायचं आहे. आणि ते भाजून झाल्यानंतर मी एकीकडे गरम पाणी उकळत ठेवलं आहे. तर उकळलेल्या पाण्यात गॅस बंद करून आपण जो जवळा भाजला आहे तो आपण त्या गरम पाण्यात टाकायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं त्याला झाकून ठेवायचे. आणि मग मी आता फोडणीची तयारी करायला घेतली आहे. मग त्याच्यासाठी एक कांदा घेतला. त्यानंतर तुम्ही त्याच्यात लसूणही टाकू शकता. लसूण ठेचलेला टाकायचा, कारण ठेचलेला लसूण टाकल्यामुळे त्या भाजीला चव खूप छान येते. आणि हिरवी कोथिंबीर मी बारीक करते आहे, ती आपण सगळ्यात लास्टला टाकणार आहोत जेव्हा आपली भाजी रेडी होईल तेव्हा. आणि आता फोडणी देऊया. तर मी एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यात लसूण टाकला आहे. तो व्यवस्थित लाईट ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचं आहे. आणि मग नंतर त्याच्यात ॲड करायचा आहे कांदा ॲड केल्यानंतर तो पण आपल्याला लाईट ब्राऊन करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला कुक होऊ द्यायचे. तुम्ही वरतून झाकणही ठेवू शकता किंवा त्याला हलवून ब्राऊनही करू शकता. त्याला तो व्यवस्थित आपल्याला आता त्याच्यात मसाले ॲड करायचे. मी टाकला त्या चिमूटभर हिंग आणि त्यानंतर टाकूया आगरी कोळी मसाला. तुमच्याकडे लाल तिखट असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. आणि त्यानंतर मी टाकते काळा मसाला. तुमच्याकडे जर वेगळे कुठले मसाले असतील तुम्ही तेही ॲड करू शकता, पण आगरी कोळी मसाला टाकला ना त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून त्या कांद्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं व्यवस्थित. आणि ते फ्राय केल्यानंतर आपण जो जवळ भिजत टाकलेला तो आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचा आहे. आणि खूप सोपी रेसिपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला पण आवडेल असं मला वाटतं. आणि माझी ही फेवरेट भाजी आहे आणि भाकरीसोबत एक नंबर लागते. आणि तर मग तो जो आपला जवळ आहे आपण तो आता याच्यात ॲड करूया. आणि त्याच्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे, म्हणजे भाजीला पाणी सुटत नाही. आपल्याला ही भाजी अगदी वाफेवर शिजवायची आहे. आणि आता मी ती जवळ त्याच्यात ॲड केला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर आपण एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे शिजण्यासाठी. आणि पाणी त्याच्यात टाकायचं नाही. आपल्याला ही भाजी अगदी वाफेवर शिजवायची आहे. आणि आपल्याला ही भाजी एक 15 ते 20 मिनटं व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायची आहे. आणि एक 10-15 मिनटं झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता भाजी शिजली की नाही. जर तुम्हाला वाटली थोडी कचरट तर तुम्ही त्याच्यात परत थोडंसं पाणी ॲड करून तिला वाफवू शकता. आणि एकदम खूप मस्त लागते भाजी. भाकरीसोबत तर अप्रतिम लागते, भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत. सो तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला हे नक्कीच आवडेल. कधीपासून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण काही कारणामुळे जमत नव्हतं. आणि जर तुम्हाला बॅकग्राऊंडला रेसिपीचा आवाज असेल तर तो इग्नोर करा. आणि आपली जवळ रेसिपी रेडी आहे. सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही भाजीला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही वरतून हिरवी कोथिंबीरही ॲड करू शकता. आणि सो तर रेडी आहे आपली जवळ रेसिपी. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आय होप तुम्हाला हे नक्की आवडेल. तर भेटूया अशा एका नेक्स्ट व्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.